नमस्कार, संध्याकाळचे 7 वाजता आहेत आणि आज महाराष्ट्र या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। या निमित्तानं आता पहिली बातमी पाहतोय ती येते विधान भवनातून। महाराष्ट्रामध्ये धर्मांतरण विरोधी विधेयक आणण्याचं ठरलेलं आहे। राज्याच्या मंत्रिमंडळाने तशा प्रकारची संमती दिलेली आहे। राज्यामध्ये धर्मांतरण विरोधी कायदा करण्याच्यासाठीचा मसुदा हा आजच्या कॅबिनेट बैठकीमध्ये म्हणजेच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत संमत झालेला आहे। जो कोणी बळजबरीने धर्मांतर करेल त्या विरोधात थेट अजामीनपात्र गुन्हा दाखल केला जाईल। संबंधित व्यक्तीला 5 लाखाचा दंड होईल आणि 7 वर्षाच्या शिक्षेची तरतूद यामध्ये असेल। मंत्री नितेश राणे यांनी ही माहिती दिली आहे। या निमित्तानं आपले प्रतिनिधी लवकरच आपल्या सोबत जोडले जातील। दरम्यान आत्ताच्या घडीची एक महत्त्वाची बातमी आपल्या समोर आहे। महाराष्ट्रामध्ये सक्षम असा धर्मांतर विरोधी कायदा म्हणजे लव जिहाद विरोधी कायदा हा आमचा हिंदुत्ववादी विचाराचे सरकार घेऊन येईल असा शब्द आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी तेव्हा दिला होता आणि महाराष्ट्राच्या हिंदू समाजाने विश्वास ठेवून आपल्या हक्काचा हिंदुत्ववादी विचाराचं सरकार महाराष्ट्रामध्ये निवडलं। सरकारी आणि प्रतिनिधी महेंद्र जोईल आपल्या सोबत आहेत। महेंद्र, या धर्मांतरण विरोधी कायद्याच्या मागची मूळ भूमिका काय ते आत्ताच नितेश राणे सांगत होते, पण हा कायदा भविष्यात जाऊन न्यायालयात टिकेल यासाठी तो अधिक सक्षम कसा केला जातोय? नक्कीच सर, आपण पाहिलं असेल आज कॅबिनेटची बैठक होती आणि कॅबिनेटच्या बैठकीमध्ये या धर्मांतरण विरोधी कायद्याला मंत्रिमंडळात मंजुरी देण्यात आली आहे आणि त्याचबरोबर कायद्यात 5 लाख रुपये दंड तर 7 वर्षांची शिक्षा याची तरतूद करण्यात आली आहे आणि त्याचबरोबर दोषी जे व्यक्ती असेल आणि संस्था असेल त्यांनाही थेट अजामीन पात्र आहे तो गुन्हा त्यांच्यावर दाखल होणार आहे। लवकरच विधानसभा आणि विधान परिषदेत या वरती जो आहे तो कायदा पारित होईल आणि याच अधिवेशनात या कायदा पारित करण्याचे जे सरकारचे नियोजन आहे अशी माहिती आहे ती मंत्री नितेश राणे यांनी दिलेली आहे। एकंदरीत या सगळ्या लवकरच या सगळा कायदा आहे तो विधानसभेतच आणि विधान परिषद पास झालेला पाहायला मिळणार आहे। धन्यवाद महेंद्र या सगळ्या तपशिलासाठी। आता आपण वळतोय पुढच्या बातमीकडे।